मग तुम्ही जर ते काम करण्यासाठी सक्षम नसाल तर तुम्ही सक्षम नेते नाही, आणि तुम्ही जर सक्षम नेते नाहीत तर तुम्ही त्या पदावर बसण्याच्या सुद्धा त्याला एलिजिबल नाही असं आपण म्हणू. तुम्हाला राग जास्त येऊ नये, तुम्हाला राग पटकन येतो, कारण तुम्ही कसं डेशिंग मध्ये गेलात ना, थोडस तुम्हाला काय झालंय, फुकटचा पैसा आणि त्या पैशामुळे आलेला माज आहे तुमच्या बरोबर. आणि हे एक दिवस, हे दिवसेंदिवस असंच चालू राहिलं तर कधी पण कुठल्याही समाजामध्ये जास्त दिवस अशा गोष्टी जर होत राहिल्या तर जनता विद्रोह करत असते, आणि जनतेला तुम्ही विद्रोह करण्याच्या स्थितीत नका आणू, कारण विद्रोह झाल्याच्या नंतर त्या देशाची वाट पुन्हा जास्त लागून जाते. त्यामुळे तुम्ही आत्ताच सावध व्हा. आणि मीडिया वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी करायला लागलात ना तुम्ही, मीडियावाले तुम्ही पैशावर रिपोर्ट करायला लागले. मीडिया तुम्हाला चौथा स्तंभ म्हणून घेताना काय वाटत नाही का, की आम्ही कसं, कुठल्या बेसवर आम्ही स्वतःला चौथा स्तंभ म्हणून घ्यावं? कारण काय होतं की तुम्ही कुठलीही न्यूज देताना विदाऊट मनी तिथं हानी तुमचा निघणारच नाही असं वाटायला लागलं.